तोषणा बघ, तुला आपल्या सिलेबसमध्ये काय आवडलं? जी थिओरी होती जसं की पहिले बुक, मग थोडंसं इमोशनल अटॅचमेंट बरोबर. आणि आपलं सेल्फ इंट्रोडक्शन. बरोबर. ती थिओरी मला खूप आवडली. बरोबर, म्हणजे इमोशनली लोकांशी कसं कनेक्ट व्हायचं हे सगळं सिलेबसमधलं तुला सगळं आवडलं. हां बरोबर. टीचिंगमधले काय आवडलं? तुम्ही सर म्हणजे असं हसवून शिकवलं. अच्छा. म्हणजे असं बोर नाही वाटायला पाहिजे असं तुम्ही शिकवलंच नाही. व्हेरी नाईस. आणि रागवलं नाही, काही नाही, एकदम असं लाईक फ्रेंड ड्युटी. थँक्यू. मतलब फ्रेंडलीपणे पण शिकवलं हां आणि एंटरटेनमेंट पण झालं तरी शिकून गेली. हां तरी शिकवलं. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. आम्हाला माहिती नव्हतं याच्या आधी का स्पीच देताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणत्या प्रिपेअर करून जायचं, ते खूप चांगल्या प्रकारे आम्हाला नॉलेज मिळालं. तुम्ही स्टेजवर बोलून आपल्याला डेअरिंग कशी वाढवायची, परत स्टेज पूर्ण कव्हर करून कसं बोलायचं काय, हे जास्त आवडलं. हे माहिती नव्हतं याच्या आधी. हां, टेक्निक चांगल्या वाटल्या. मॅडम तुम्हाला कसं वाटतं? अगदी छान. एकदम छान. सिलेबसमध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं ही गोष्ट आम्ही खूपच नवीन शिकली आहे आणि याच्याबद्दल माहिती म्हणजे तुम्ही बुकबद्दल सांगितलं, ओके. इमोशनबद्दल सांगितलं, कसं लोकांशी लोकांशी कसं बोलायचं आणि किती सेकंद प्रत्येकाकडे बघायचं, हावभाव कसे ठेवायचे, हातवारे कसे करायचे, याचे आम्हाला काहीच ज्ञान नव्हतं. पण तुम्ही ज्या सोप्या पद्धतीने शिकवलं ते आम्हाला फारच आवडतं. तुम्हाला बेसिक ज्या गोष्टी होती टेक्निक खूप आवडल्या. बेटा तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. सिलेबसमध्ये काय आवडलं तुला? कुठे? ह्युमर आणि हाय आवडलं. अच्छा, हायर फॉर्म्युला आवडतं. आता आपण हे म्हणतोय टेक्निकल वाटतंय पण हे शिकवलं तर खूप सोपं वाटतं ना? हो. कोणत्या स्टँडर्डला आहे? 6th. 6 स्टँडर्डच्या मुलाला समजलं तर खूप सोपं आहे.